महाराष्ट्र शासनाने खरीप हंगाम 2026 आणि रब्बी हंगाम 2026 ते 27 साठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना PMFBY लागू केली आहे. या योजनेचा सारांश खालीलप्रमाणे आहे. 1. योजनेचे स्वरूप व उद्दिष्ट. मॉडेल. ही योजना कप अँड कॅप मॉडेल 80 ते 110 नुसार राबवली जात आहे. उद्दिष्ट. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे होणाऱ्या पीक नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणे, त्यांचे आर्थिक स्थैर्य राखणे आणि कृषी विकासाला गती देणे. क्षेत्र. ही योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी लागू आहे. 2. योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये. अनिवार्य. सहभागी होण्यासाठी ॲग्रीस्टॅक फार्मर ID अनिवार्य आहे. नोंदणी. पीक विमा नुकसान भरपाईसाठी डिजिटल पीक सर्वेक्षण DCS अंतर्गत नोंदणी करणे बंधनकारक आहे. ऐच्छिक. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक आहे. विमा हप्ता शेतकरी हिस्सा. खरीप हंगाम 2%, रब्बी हंगाम 1.5%. नगदी पिके खरीप व रब्बी 5%. भाडेपट्टा. भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना नोंदणीकृत भाडेकरार संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. जोखीम स्तर. सर्व अधिसूचित पिकांसाठी जोखीम स्तर 70% निश्चित करण्यात आला आहे. 3. बोगस पीक विमा प्रतिबंध. जर बोगस किंवा फसवणुकीच्या उद्देशाने विमा घेतल्याचे आढळले तर संबंधित अर्जदारास नमो शेतकरी महासन्मान योजनेसारख्या DBT योजनांपासून 5 वर्षांसाठी बंदी घालण्यात येईल. 4. अंमलबजावणी व वेळापत्रक. योजना एकूण 12 जिल्हा समूहांसाठी निवडलेल्या विमा कंपन्यांमार्फत राबवली जाईल. अर्जाची अंतिम मुदत खरीप हंगाम 2026 31 जुलै 2026. रब्बी हंगामाची मुदत रब्बी ज्वारी 30 नोव्हेंबर 2026. गहू, हरभरा, कांदा, मका इत्यादी 15 डिसेंबर 2026. उन्हाळी भात व भुईमूग 31 मार्च 2027. 5. नुकसान भरपाई प्रक्रिया. नुकसान भरपाई ही क्षेत्र घटक एरिया अप्रोच आधारावर निश्चित केली जाईल. भात, सोयाबीन, कापूस आणि गहू या पिकांसाठी उत्पादकता निश्चित करताना 50% भारांकन पीक कापणी प्रयोगांना आणि 50% भारांकन अत्याधुनिक तंत्रज्ञानाला येसटेक दिले जाईल. टीप. योजनेच्या अधिक तपशिलासाठी आणि आपल्या क्षेत्रातील अधिसूचित पिकांची यादी पाहण्यासाठी PMFBY.gov.in या पोर्टलला भेट द्या.